दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आबिटकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. चांदेकरवाडी तालुका राधानगरी येथील शेतकरी लहू रामचंद्र खोत वय 53 यांचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी, लहू खोत हे जनावरांना पाणी आणण्यासाठी पडसोळी नावाच्या शेतात असलेल्या संतोष हिंदूराव खोत यांच्या विहिरीवर गेले होते. पाणी काढताना त्यांचा पाय घसरून ते विहिरीत पडले. त्यांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात पडून बेशुद्ध झाले. ही घटना दत्तात्रय बाबूराव खोत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरडा केली. त्यावेळी जवळच शेतात काम करत असलेले मृताचे मामेभाऊ महादेव शिंदे यांनी तात्काळ विहिरीत उडी मारून त्यांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय सोळंकी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे चांदेकरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री खामकर पुढील तपास करत आहेत. लहू खोत हे कुटुंबातील एकमेव कमावते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले आणि आजारी वडील असा परिवार आहे. वडिलांना अर्धांगवायूचा झटका आल्याने ते घरातच असतात. अत्यंत बेताच्या परिस्थितीत लहू खोत शेती व मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. तर त्यांची पत्नी सविता खोत या देखील शेतमजुरी करून संसाराला हातभार लावत होत्या. कष्टाच्या जोरावर त्यांनी आपल्या मुलाला शिक्षण दिले असून एक मुलगा 12वी तर दुसरा 10वी पर्यंत शिकत आहे. लहू खोत यांच्या अचानक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण जबाबदारी आता त्यांच्या पत्नीवर आली आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.